नमस्कार, मी क्रिएटिव्ह कनिका अँकर। आज आपल्याकडे आले आहेत एक बिझनेसमॅन आणि आपण म्हणतो ना चांगलं खा, तर आज ते लाकडी घाण्यावर केलेलं तेल ह्याचे उत्पादन करतात, बरोबर ना सर? तर तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव आहे मयूर नारायण मस्के। माझा बेस्ट गोल्डन ड्रॉप हा ब्रँड आहे। माझ्या तेलाची वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हा तेल घेतला तर तुम्हाला म्हणजे भरपूर काही आरोग्याचे फायदे आहेत आणि तेलाची जी क्वालिटी आहे एकदम प्रीमियम म्हणजे अतिशय उच्च प्रकारची माझ्या जी तेलाची क्वालिटी आहे आणि सगळ्या बियांना आम्ही स्वतः चेक करून व्यवस्थित त्यांना साफ करून आणि मग हे तेल काढलं जातं। आणि माझा म्हणजे असा एक प्रश्न आहे की लोकांनी हे आता जे एवढे लोक वाढले आहेत, जसं कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम खूप जणांना होत आहे, तर हे तेल वापरल्याने कोलेस्ट्रॉल 100% कमी होतच। त्याला कारण म्हणजे जे पाम तेल आहे ते पचवण्यासाठी शरीराला 45 डिग्री पर्यंत जावं लागेल, तेव्हा ते पाम तेल पचतं। आणि हे तेल आहे जे सर्वसाधारण शेंगदाणा, सनफ्लावर, कोरडई हे तेल नॉर्मली म्हणजे 37 डिग्री पर्यंत आपलं शरीर ऍब्झॉर्ब करून घेतं, म्हणजे पचवतं ऍक्च्युअली। हे जे तुम्ही तेल हे करताय ते लाकडी घाण्यांवर करताय? हा, लाकडी घाण्यांवर। असं आम्ही ऐकतो की ऍड वगैरे बघतो लाकडी ह्याच्यासाठी लाकडी घाणा तेल असलं म्हणजे काय माहिती का, त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याला वास येतो आणि घट्टपणा पाहिजे। म्हणजे जे लाकडी घाणा तेल म्हणजे त्याला कसं तेलाला हातावर घेऊन असं ते थोडंसं म्हणजे हे करायचं की मग ते समजतं की घट्टपणा जाणवला पाहिजे। कोल्ड प्रेस म्हणजे लाकडी घाणा तेल म्हणजे काय की तेलामध्ये घट्टपणा पाहिजे आणि थोडा स्मेल आला पाहिजे। पण त्यात एक अपवाद असा आहे की म्हणजे कढईचा तेलाला वास येत नाही, नॉर्मल असा एक हे असतो, बाकी सर्व तेलाला एक वास येतो असं। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे बियाणं, ज्या बियाणांपासून म्हणजे आता आपण म्हणू शेंगदाणे किंवा मग आपण म्हणतोय की करडईचं तेल जे तुम्ही सनफ्लॉवरच्या बिया म्हणताय त्याच्यापासून, तर त्याच्यात ते सत्व जे आहे ते कमी होत नाही असं? ते गरम होत नाही, गरम होत नसल्यामुळे ते सगळे जीन्स होत आपल्याला मिळतात। म्हणजे त्याला एक विशिष्ट म्हणजे फायबर बोलतो आपण, त्यातलं फायबर तसंच राहतं। आणि आम्ही जे तेल, आमचं जे तेल आहे ते आम्ही हे नाही करत, म्हणजे फिल्टर करत नाही, 0 फिल्टर। आणि आता काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला आहे क्षार किंवा त्याच्यातले जे प्रोटीन्स आहेत ते कमी न होता ती गोष्ट मिळाली पाहिजे। हे तेल असो किंवा डाएट फूड असो काही सुद्धा, तर सगळ्यांनी मला वाटतं की हे तेल वापरलं पाहिजे। सर्व लोकांनी ऍक्च्युअली वापरायला पाहिजे की ह्याचा असं खर्च नाहीये। म्हणजे आपण जे 15 बाहेर घेतो 5 लिटर तेल, तर हे आपल्याला 3च लिटर लागतं। बाहेरचा जो रेट आहे 150 रुपये आणि याचा रेट आहे 300 रुपये, तर जवळपास 40-50 ते असं तर 50-60 रुपयाचा एक्स्ट्रा फरक जाणवतो यामध्ये, या तेलामध्ये असं। पण जर आपल्याला आपली हेल्थ चांगली राहिली पाहिजे तर आपण 50-60 रुपयाकडे बघू नये असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं? हा, बरोबर आहे, कारण की हेल्थ आहे तर आपण पुढे जगू शकतो, चांगला व्यवसाय म्हणजे सगळं आपण आयुष्य चांगलं जगू शकतो। असं काही आहे का की कोणता एखादा क्लायंट तुम्हाला असं म्हणालाय की मला हा विशेष असा प्रॉब्लेम होता पण हे तेल वापरल्यावर? हो, असं माझा एक क्लायंट आहे, कल्याणमध्येच एक ख्रिश्चन आहे, त्याचं जॉन नोएल नाव आहे। त्यांचं कोलेस्ट्रॉल ऍक्च्युली खूप वाढलं होतं, तर त्यांना हे कढईचं तेल घेऊन त्यांनी 5 लिटर माझ्याकडून जवळपास 3 महिने वापरलं। त्यानंतर त्यांचं जे कोलेस्ट्रॉल आहे ते नियंत्रणात आलं, म्हणजे कंट्रोलमध्ये आलं। तर त्यांनी हे तुम्हाला मेन्शन केलं? हा, त्यांनी मला सांगितलं की मी हे वापरल्यापासून हे माझं कोलेस्ट्रॉल कमी झालं। तुम्ही तुमच्या क्लायंट पर्यंत कसे पोहोचता? मी स्वतः होम डिलिव्हरी देतो, नाहीतर मग पोस्टाने सुद्धा पाठवतो, नाहीतर माझे फ्रेंड्स लोक आहेत की जे स्वतः कधी कधी मला हेल्प करतात म्हणजे डिलिव्हरीसाठी। नाही, हे कसं होतं, वर्ड माउथ पब्लिसिटी असते। आता समजा मी घेतलं तर मी 2 जणांना सांगणार, तुम्ही अजून तुमच्याकडनं कोणी घेतलं तर ते 4 जणांना सांगणार, पण अजून ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचता? मी एक्झिबिशन्स करतो आणि माझे फ्रेंड्स सुद्धा म्हणजे मला सपोर्ट करतात। असं एक महाराष्ट्र उद्योग नेटवर्क आहे, त्यांनी मला आजपर्यंत म्हणजे स्टार्ट पासून तर आता म्हणजे जसं सुरू केलं तसं त्यांचं मला खूप सारं हे मिळालं, म्हणजे मदत मिळाली। म्हणजे तुमची नेटवर्किंग त्याच्यामुळे 4 लोक अजून त्यांच्याकडनं डिजिटल मार्केटिंग मी चालू केली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याकडनं मार्गदर्शन असं की हे असं कर, तसं कर, हे करायला पाहिजे। आता सुद्धा व्हिडिओ त्या सरांनीच मला बोलवलं की हे आणि तुझं व्हिडिओ म्हणजे बिझनेस प्रमोशन कर असं। तुम्ही हे म्हणजे कसं असतं, 500 लिटर की कसं, म्हणजे कशा प्रकारचे तुमचे हे असतात? आपल्याकडे एकच मशीन आहे, ती 20 किलो ते 10 किलो असं या 2च प्रकारच्या मशीन असतात। पुढे खूप मोठे असतात, पण माझ्याकडे सध्या 10 किलोचीच मशीन आहे। तर ती एक मशीन घाणा तेल काढायला कमीत कमी
40 ते 50 मिनिटं लागतात एक घाणा घालायचा असेल तर. आणि मग तुमचं रॉ मटेरियल तुम्ही कुठून घेता? म्हणजे मी एक वाशीवरून घेतो, काही नाशिक मधून पण मागवतो मटेरियल असे. आणि कशा प्रकारचं तुमचं पॅकिंग असतं? माझं पॅकेजिंग मी आणलंय बरोबर. हे बघा, हे आहे कढईचं तेल आणि बॉटल सुद्धा एकदम असं स्टँडर्ड प्रकारचीच बॉटल आहे आणि एक सूर्यफुलाचं तेल आहे आणि FSI म्हणजे FSI अप्रूव्ह ही बॉटल आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक सुद्धा आहे आणि ठेवायला पण चांगलं, म्हणजे चांगलं. कुठेही तुम्ही पटकन ठेवू शकता, सांडणार नाही वगैरे. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे अजून तेल असतात? माझ्याकडे शेंगदाणा आहे, सनफ्लावर, कढई आहे, तिळाचं आहे, जवस तेल, एरंडेल तेल, असे विविध प्रकारचे वेगवेगळे तेल आहे. खोबरेल तेल पण असतं? हा, खोबरेल तेल पण आहे आपल्याकडे. कारण काय काय साऊथ इंडियन लोक खोबरेल तेलात पण जेवण करतात. आणि माझ्याकडे खोबरेल तेल आहे, ते राजापुरी खोबऱ्याचं तेल मिळेल. कधी म्हणजे काही लोक कसे करतात की केळावरून मागवतात, पण माझं म्हणजे 12ही महिने म्हणजे तोच खोबरा, म्हणजे कोणता आपला हा कोकणचा राजापूरचाच खोबरा मी काढून देतो. म्हणजे ते चांगलं आहे. आपण म्हणतोय की आपल्या जर हेल्थ चांगली पाहिजे तर पौष्टिक खा, तर म्हणून मला वाटतंय खरंच हा उत्तम पर्याय आहे सनफ्लॉवर ऑइल, घाण्यावरचं तेल. थँक्यू सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल.